हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल स्वीश्री. तर आजची रेसिपी आहे प्रॉन्स करी. त्यासाठी मी भाजलेलं खोबरं, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर प्रॉन्स स्वच्छ धुवून त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून अर्धा लिंबू, थोडेसे मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून ते 10 मिनिटासाठी मॅरिनेशनला ठेवून दिलं आहे. तर 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, बारीक कापलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता यात 3 ते 4 तेजपान टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण काढून घेतलं होतं आलं लसूण आणि खोबरं, ते यात टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यावर आपण मसाले टाकणार आहोत. तर त्यात आता टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मसाला, 2 चमचे घरगुती काळा मसाला आणि 1 चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून पुन्हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडं कमीच टाकायचं आहे, कारण आपण प्रॉन्स मॅरिनेट करतानाही थोडा मिठाचा वापर केला होता, म्हणून अंदाजाने थोडंसं मीठ घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलंय म्हणजे आपला मसाला शिजेल. बघताय मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चाळत राहायचं आहे मसाला थोड्या वेळाने, म्हणजे कढईला खाली मसाला लागणार नाही. आता यात आपण थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि परत अर्धा ग्लास जितके पाणी इथे टाकायचे आहे. आता आपण जे पाणी तिथे टाकलं आहे तर ते आपल्याला ग्रेव्हीला तरंग आणायचं काम करेल. तुम्हाला वाटलं की मसाला कोरडा झाला आहे तर थोडं पाणी टाकून यात तरंग आणायचं काम करा, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला अगदी छान अशी तरंग येईल. तुम्ही बघताय किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलंय ते. आता यात आपण प्रॉन्स टाकणार आहोत. जे प्रॉन्स आपण 10 मिनिटासाठी मॅरिनेशनला ठेवले होते ते प्रॉन्स मी आता या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतलं आहे. प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 8 ते 10 मिनिटात प्रॉन्स शिजून होतात. त्यामुळे आता याच्यात अर्धा ग्लास इतके पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. प्रॉन्स जास्त शिजवायचे नसतात, जास्त शिजवल्यावर मग ते रबरसारखे होऊन जातात. त्यामुळे 10 मिनिटं सफिशियंट असतात प्रॉन्स शिजायला. आता या झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेतली. वरून थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतली. आता बघूयात आपले प्रॉन्स शिजले आहेत का. तर यात चाकू जातो, इट मीन्स प्रॉन्स आपले शिजले आहेत आणि छान आपल्या भाजीला टेक्स्चर यायला आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.